शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांसाठी तहसील कार्यालयात वर्षानुवर्ष मारावे लागणारे हेलपाटे आता थांबणार आहेत. महसूल विभागानंच याबाबत मोठा निर्णय घेतला असून तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी फक्त 7 दिवसांच्या आत करण्याचे कडक निर्देश दिलेत. म्हणजेच आदेश कागदावर न राहता तो प्रत्यक्षात उतरवला गेला आहे का हे वरिष्ठ पातळीवर तपासलं जाणार आहे. अनेक ठिकाणी जुन्या वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणामुळे बंद पडले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठे वळसे घालून जास्त अंतर पार करून शेतात जावं लागत होतं. यामुळं अनेकदा वादही निर्माण होत होते. आता हे सर्व रस्ते तहसील स्तरावर मोकळे करून देण्याची थेट जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली. प्रत्येक प्रकरणात तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल निरीक्षक यांनी स्थळ पाहणी करून सविस्तर पंचनामा तयार करणं बंधनकारक करण्यात आलंय. यात रस्त्यांची रुंदी, दिशा, अतिक्रमण आणि प्रवेशयोग्यता याची अचूक नोंद केली जाईल. तसेच प्रत्येक आदेशानुसार प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान 12 फूट रुंदीचा रस्ता देणं आवश्यक आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर त्या ठिकाणचं जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणं अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. रस्ता प्रत्यक्ष मोकळा झाला की नाही, किती जागा उपलब्ध झाली, अंमलबजावणी खरोखर झाली का, हे सर्व फोटोद्वारे सिद्ध करावं लागेल. यापुढं कोणतंही प्रकरण अंमलबजावणी न करता बंद करता येणार नाही. आदेश पूर्णपणे अंमलात आल्यावरच प्रकरण निकाली निघालं असं मानलं जाईल. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर थेट जबाबदारी निश्चित केली जाईल. या नवीन नियमांमुळे अनेक वर्षांपासून अडकलेले रस्त्यांचे वाद सोडवण्यास गती मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर, स्पष्ट आणि सुरक्षित मार्ग मिळणार आहे. पारदर्शकता वाढणार आहे आणि सोबतच महसूल कार्यालयांवरील अवलंबित्व कमी होऊन शेतीची कामं अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.